नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। संध्याकाळचे 6 वाजता आहेत। महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी भाजपच्या तिसऱ्या मेगा भरतीची। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत आज भाजपत प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईकांचा थोड्याच वेळात भाजपत प्रवेश होणार आहे। नाईकांसोबतच तब्बल 70 जण यावेळी भाजपत प्रवेश करणार आहेत। तेव्हा एकीकडे काँग्रेसला मोठं खिंडार पडले। हर्षवर्धन पाटलांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत थोड्याच वेळापूर्वी त्यांचा पक्षप्रवेश झालाय आणि यानंतर बारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, कारण का नवी मुंबईतलं मोठं प्रस्थ आहे। गणेश नाईक ते आता पुढच्या काही वेळामध्ये भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत। इतकंच नाही, याच्यामुळे भाजपच्या ताब्यात जाणार आहे नवी मुंबईची महापालिका देखील, कारण का त्यांच्यासोबत तब्बल 70 जण भाजपत प्रवेश करणार आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 55 राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे। विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विनय, गणेश नाईकांचा पक्षप्रवेश कधीपर्यंत होतोय आणि काय सांगाल या मेगा भरतीबद्दल? नक्कीच स्वाती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता हे तळोजाला काही वेळातच पोहोचणार आहेत आणि तळोजीच्या सिडकोचा कार्यक्रम जो आहे, मेट्रोची जी टेस्ट आहे ती झाल्यानंतर मुख्यमंत्री वाशीला येणार आहेत। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील वाशीला येणार आहेत। जो वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपण बघू शकता की पूर्णपणे तयारी जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे। ठाणा असेल, रायगड असेल आणि पूर्णपणे पालघर ह्या तिन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत, जे गणेश नाईकांना मानणारे असतील किंवा भाजपला मानणारे असतील, हे सगळे इकडे आलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे लक्ष लागलं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेवरती आता भगवा फडकणार आहे, तो भगवा फडकलेला आहे, कारण सगळेच्या 55 नगरसेवक आहेत ते सगळे आता या कार्यक्रमाला उपस्थित झाले। यावरून स्पष्ट झालेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची जी सत्ता राष्ट्रवादीची होती ती सत्ता पूर्णपणे गेलेली आहे, शेवटची महापालिका हातून गेलेली आहे आणि ती भाजपच्या हातात गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते आपल्या सोबत आहेत, आनंद सूत्र, आपण त्यांच्याशी बोलूया। ते या सगळ्या 55 नगरसेवकांची प्रमुख भूमिका बजावत होते। काय तुम्ही सांगाल? 55 नगरसेवक आता सगळे इथे उपस्थित राहिलेले आहेत। भाजपची सत्ता आली महानगरपालिकेवरती नवी मुंबईच्या? निश्चितच आता आदरणीय नाईक साहेबांचा प्रवेश ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला समजा नवी मुंबई महानगरपालिका ही भगवी आणि भाजपा झाली असं समजायला काही हरकत नाही। 55चे 55 नगरसेवक आज आपल्या समोर बसलेले आहेत, आपण मोजू शकता। पण कोकण विभागीय आयुक्तांकडे आपण प्रतिज्ञापत्र सादर केले का आणि प्रतिज्ञापत्रावर सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत का? प्रतिज्ञापत्रावर 55 नगरसेवकांच्या सह्या झालेल्या आहेत आणि आता नुकताच अर्धा तासापूर्वी कोकण आयुक्तांना ते सर्व प्रवेश पत्र आम्ही सादर केलेले आहे। नक्कीच स्वाती, सगळ्यात महत्वाची बातमी आहे, हीच तर मोठी बातमी, ब्रेकिंग आहे जी बातमी त्यांनी सांगितलेली आहे की कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांनी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। गेले 3 दिवस हे जे प्रतिज्ञापत्र होते, प्रतिज्ञापत्र सादर केलं जात नव्हतं। आज हे प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवरती आता राष्ट्रवादीची नव्हे तर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। भाजपचा कमळ हा नवी मुंबई महापालिकेमध्ये फुललेला आहे। नक्कीच थोड्या वेळामध्ये इथे मुख्यमंत्री आल्यानंतर गणेश नाईक त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर या सगळ्याची घोषणा होणारच आहे। परंतु आता न्यूज 18 लोकमतचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण पुन्हा सांगू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेवरती जी शेवटची राष्ट्रवादीची महासभा सत्ता होती त्या ठिकाणी आता भाजपचा झेंडा फडकलेला आहे। स्वाती, निश्चित